छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं ते अधूनमधून माझ्या संपर्कात नागपुरातून उद्धव ठाकरे यांनी टाकली गुगली। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नवख्या आमदारांना स्थान देण्यात आलं आहे, मात्र ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते राहिलेल्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे। त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांनाही डावलण्यात आलं आहे। याबाबत छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे आपली नाराजी उघड केली आहे। नागपूर अधिवेशनातून नाशिकला परत येताच त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि यावेळी पत्रकारांशी बोलत नाव न घेता थेट अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं। आता भुजबळांच्या नाराजीवर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तसेच भुजबळ हे अधूनमधून संपर्कात असतात असं म्हणत महायुती नेत्यांना टोलाही लगावला। मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे। नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत। विधिमंडळ अधिवेशनाची प्रथा असते, मुख्यमंत्री मंत्र्यांची ओळख करून देतात, पण अनेक आरोप असलेल्यांचा परिचय मुख्यमंत्री यांना करून द्यावा लागला। हे पहिल्यांदा घडत असेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी पक्षनेता ठरवला, आधी थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, भुजबळांचं काय? छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले तर परत गेले नाही, असं बघा, असं त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन। आपण कशाला त्याच्यावरती बोलायचं? घडलं भुजबळांच्या बाबतीत? भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं, अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील। त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का? भुजबळ असं म्हणताय, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। काय झालेलं आहे की या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वहां नाही रहना हे त्यांचं योग्य आहे। एक बाब म्हणजे या अधिवेशनामध्ये गंभीर बाब बघायला मिळत आहे। 2023 पर्यंत या पासेसवरती राजमुद्रा असायची, परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले प्रेसवाल्यांना किंवा सर्वांना, यातून राजमुद्रा गायब आहे। या संदर्भात तुमचं काय? हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा, संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे ढिंडोडे निघतायत। मी काल ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर।